तर गोमूत्र पिणं हे अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात की गोमूत्र पिल्याने अस्थिखंडातील रोग निवारण होतात. जे काही पापकर्म केले असतील तर ते निवारण होतात. त्यामुळे गाईचं गोमूत्र पिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. परंतु शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये त्या गाईचं वर्णन केलेलं आहे. ज्या गाईचं गोमूत्र आपण पित आहात ती गाय कशी असावी? मंत्र आलेला आहे, अग्र अग्र चरंती नाम औषधीनाम वडे वने तासाम वृषभपत्नीनाम पवित्रम किमेशोधनम. म्हणजे ज्या गाईचं गोमूत्र आपण रोग निवारण होण्यासाठी पित आहात ती गाय वनामध्ये, रानामध्ये, जंगलामध्ये चरणारी आणि विशिष्ट औषधी वनस्पती खाणारी गाय असावी. त्या गाईचं गोमूत्र पिलं तर निश्चितपणे आपल्या अस्थिखंडातील रोग हे निवारण होतात. परंतु आजकालच्या गायी आपण पाहतो काय खातात आणि कुठे फिरतात. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा. काळाप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवा आणि या चॅनलला आपण फॉलो करत राहा. धन्यवाद. जय गुरुदेव.